हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ आर मोरे सर. लास्ट लेक्चर आपण कार्बोझिलिक ॲसिड हा जो टॉपिक स्टार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोझिलिक ॲसिड हा पॉईंट आपण कंटिन्यूस केले आहोत आणि ह्या पॉईंटमध्ये आपण पाहिल्यानंतर पहिलं आपण रिएक्शन आपण चार महत्त्वाचे रिएक्शन सांगितल्या होत्या. रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ ओ एच ओ आणि एच मधून बॉन्ड ब्रेक होणार. सेकंड बघितलं होतं रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच आणि सी आणि बॉन्ड ओ एच इथून बॉन्ड ब्रेक होऊन काही रिएक्शन होणार. थर्ड आपल्याला जे कंटिन्यूस करायचं आहे जे आपण आर रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच मीन्स आर आणि सी डबल बॉन्ड ओ एच हा इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि लास्टला तुमचे सबस्टिट्युएशन रिएक्शन. त्याच्या फर्स्ट दोन रिएक्शन हे आपण बघितलेले आहेत आणि त्या दोन रिएक्शन मधला जे काही रिएक्शन इन्व्हॉल्विंग बॉन्ड क्लिवेज ऑफ आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच सेपरेट होणारे काही रिएक्शन आपल्याला राहिले होतात त्या आज आपण बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण कोणकोणते रिएक्शन बघितलं होतं. फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड बाय युझिंग थायोनिल क्लोराइड, बाय युझिंग फॉस्फरस ट्रायक्लोराइड, बाय युझिंग फॉस्फरस पेंटाक्लोराइड आणि आणखीन एक बघितली होती फिशर इस्टेरिफिकेशन प्रोसेस आणि नंतर आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. आता फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड बघताना सेम प्रोसिजर ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे व्हेन कार्बोझिलिक ऍसिड reacts with or heated with strong dehydrating agent like P2O5 phosphorus pentaoxide and concentrated H2SO4 to form acid anhydride. आता याच्यामध्ये ही रिएक्शन कशी होते बघा. इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो कारण बॉन्ड ब्रेकिंग इथून होते टू फॉर्म अँड वॉटर. आता राहिला तुमचा आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ बघा आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड आर सी डबल बॉन्ड आर जसं तसं म्हणजे स्क्वेअरची लेफ्ट साइड स्क्वेअरची राईट साइड ऍज इट इज मी काय केले जॉईन केले टू फॉर्म अँड ऍसिड एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊया आरची व्हॅल्यू CH3 घेऊया. CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच ऍसिटिक ऍसिड. हा झाला तुमचा सेकंड मोलिक्युल ऑफ ऍसिटिक ऍसिड हिटेड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट लाईक P2O5 मीन्स फॉस्फरस पेंटाऑक्साइड आर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू फॉर्म. त्यावेळी काय होतं इथून बॉन्ड ब्रेक होतो त्यामुळे टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल पहिल्यांदा वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. आता राहिला तुमचा स्क्वेअरचा लेफ्ट साइड CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड हा तुमचा आता राहिला तुमचा ओ सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड CH3 टू फॉर्म ऍसिटिक अनहायड्राइड जे फेन ऍसिटिक ऍसिड heated with strong dehydrating agent like P2O5 means phosphorus pentaoxide and concentrated H2SO4 to form acetic anhydride. Next reaction बघूया formation of amide. When carboxylic acid reacts with ammonia to form ammonium salt of carboxylic acid which are heated decomposes to form amide to form a फॉर्मेशन ऑफ अमाइड. फॉर एक्झाम्पल ही रिएक्शन कशी होते बघा. पहिल्यांदा हा जो NH3 आहे त्यातला हा हायड्रोजन इकडे त्याला ट्रान्सफर होतो टू फॉर्म सॉल्ट ओ मायनस NH4 प्लस आणि हा हीट झाल्यानंतर याच्यातून हा H2O रिमूव्ह होतो. म्हणजे ह्यातले दोन हायड्रोजन यूज केले जातात आणि हा ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह होतो H2O आणि टू फॉर्म ऍसिड म्हणजे अमाइड. आता फॉर एक्झाम्पल फेन ऍसिटिक ऍसिड CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OH acetic acid reacts with ammonia to form काय तयार होणार पहिला सॉल्ट तयार होणार अमोनियम सॉल्ट म्हणजे CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ निगेटिव्ह आणि हा H इकडे ट्रान्सफर केला तर NH4 प्लस टू फॉर्म अमोनियम सॉल्ट विच आर हिटेड डिकम्पोज टू फॉर्म यातले दोन हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल आणि राहिला का तुमचा CH3 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड NH2 इज कॉल्ड एज एसिटामाइड. जे फेन कार्बोझिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ अमोनिया टू फॉर्म अमोनियम सॉल्ट and this ammonium salt on heated it undergoes decomposition to form acetamide. ओके. आता आपल्याला नेक्स्ट मेथड स्टडी करायची आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ बॉन्ड COH म्हणजे तुमचा जो काय आर ग्रुप आहे आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OH इथून हा आता बॉन्ड ब्रेक होणार आहे. त्याप्रमाणे आपण रिएक्शन करूया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मीन्स अल्केन या पद्धतीने आपल्याला जर फॉर्म करायचं हायड्रोकार्बन सगळ्यांनाच माहिती आहे. ओके म्हणजे
आर बॉन्ड एच मीन्स अल्केन फॉर्म करायचा आहे आता या रिएक्शन मध्ये. फेन सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड. आता हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड कसा तयार झाला? फेन कार्बोझिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक सोडियम याच्यापासून बनवू शकतो, किंवा फेन कार्बोझिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ Na2CO3 सोडियम बायकार्बोनेट और सोडियम कार्बोनेट और NaOH स्ट्रॉंग अल्किल लाईक NaOH याच्यापासून हा तुमचा तयार होऊ शकतो. आणि दिस सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोझिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ सोडा लाईम टू फॉर्म अल्केन अँड Na2CO3 मीन्स सोडियम कार्बोनेट. आता हा कसा तयार होतो? आपण सांगितल्याप्रमाणे मग अशी बॉन्ड ब्रेकिंग इथून होणार आणि हा आर आणि हा एच कंबाईन होतो. हा आर आणि हा एच कंबाईन टू फॉर्म अँड अल्केन. आता राहिलं काय बघा इथे Na2 COOO CO3 टू फॉर्म Na2CO3 सोडियम कार्बोनेट. फॉर एक्झाम्पल आपण इथं काय घेऊया? सोडियम ऍसिटेट C डबल बॉन्ड OONA सोडियम ऍसिटेट रिएक्ट्स विथ सोडा लाईम टू फॉर्म हा CH3 आणि हा H कंबाईन होणार CH3 बॉन्ड H मीन्स अल्केन, अल्केन मीन्स मिथेन, मिथेन तयार होणार. अँड राहिलेला कंपाऊंड तुमचा Na2CO3 मीन्स सोडियम कार्बोनेट तयार होणार. ठीक आहे. आता काही आपण सीईटी लेवल, नीट लेवल आणि जेई लेवलचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल फॉर्मेशन कसं होऊ शकतं ते आपण बघणार. हे एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात म्हणून काही क्वेश्चन बघितलेत. फेन कार्बोझिलिक ऍसिड अंडरगोज रिडक्शन in the presence of strong reducing agent like LiAlH4 lithium aluminum hydride in ether and acid hydrolysis to form an alcohol. आता कसं तयार होतं बघा अल्कोहोल? हा तुमचा यातले 4H, या 4H मध्ये 2H या कार्बोनिल कार्बन ऍटमला, उरलेले 2H ह्या कार्बोनिल किंवा तुमच्या ऑक्सिजन ऍटमला. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन ऍटमला जर 2H गेलं टू फॉर्म अँड वॉटर मॉलिक्यूल. आता राहिलं तुमचं काय? आर बॉन्ड. याला 2 कार्बन ऍटम दिले म्हणजे हायड्रोजन ऍटम दिले तर CH2 आणि हा OH टू फॉर्म अँड अल्कोहोल. ओके. तर सेम हे आर ची व्हॅल्यू जर मी मिथाइल ग्रुप घेतलं तर काय तयार होतं आणि ह्या आर ची व्हॅल्यू मी बेन्झिन रिंग घेतलं तर काय तयार होऊ शकतं. या पद्धतीने आपण रिएक्शन बघायचे. ठीक आहे. पहिल्यांदा घेऊया आर इज नथिंग बट द मिथाइल ग्रुप. फेन एसिटिक ऍसिड undergoes reduction in the presence of LiAlH4 strong reducing agent in ether and acid hydrolysis to form an alcohol. अल्कोहोल कसं करणार? ह्याचे 2 हायड्रोजन याला द्या, याचे 2 हायड्रोजन याला द्या टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. आता राहिला तुमचा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड OH टू फॉर्म इथाइल अल्कोहोल और इथेनॉल. सेम इन केस ऑफ सायक्लोप्रोपेन कार्बोझिलिक ऍसिड. सायक्लोप्रोपेन मीन्स प्रोपेन ग्रुप बघा हा सायक्लोप्रोपेन बॉन्ड C डबल बॉन्ड OH हा तुला सायक्लोप्रोपेन कार्बोझिलिक ऍसिड अंडरगोज रिडक्शन. त्यातले 2H या कार्बोनिल कार्बन ऍटमला 2H ऑक्सिजन ऍटमला 2H अटॅच झाला की टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल आणि या कार्बोनिल कार्बन ऍटमला 2H अटॅच झाले की टू फॉर्म सायक्लोप्रोपाइल मिथेनॉल. ओके. सायक्लोप्रोपाइल मिथेनॉल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे लास्ट रिएक्शन सबस्टिट्युएशन रिएक्शन. सबस्टिट्युएशन रिएक्शन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ इच अदर. त्याच्यामध्ये महत्वाची आणि फर्स्ट रिएक्शन आहे हेल होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन, नथिंग बट द अल्फा हॅलोजिनेशन रिएक्शन. एक्झामला खूप वेळा अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड लेवलला या टाईपचा क्वेश्चन विचारला होता. राईट अँड नोट ऑन हेल होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन. म्हणजेच काय बघा, फेन कार्बोझिलिक ऍसिड ऑन हॅलोजिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस टू फॉर्म अल्फा हॅलो कार्बोझिलिक ऍसिड. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज हेल होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन. ओके. फॉर एक्झाम्पल ही आर ची व्हॅल्यू मी इथं घेतली, मिथाइल घेतली, मीन्स CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड COH मीन्स प्रोपॅनॉइक ऍसिड ऑन क्लोरिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस टू फॉर्म. आता काय होणार? हा CH3 ऍज इट इज राहिला, हा CH आणि ह्या H ठिकाणी ह्यातला एक क्लोरीन ऍटम काय होणार आहे? ऍड होणार आहे अँड COOH आणि प्लस SA. आता ही रिएक्शन कशी आली बघा, इथे 2 क्लोरीन आहेत, त्यातला एक क्लोरीन ह्या H बरोबर कंबाईन झाला. 2 क्लोरीन आहेत ना, त्यातला एक क्लोरीन ह्या H बरोबर कंबाईन झाला टू फॉर्म HCl. म्हणजे यानं याची जागा घेतली. आता हा काय करणार? याची जागा घेणार, त्यामुळे टू फॉर्म Cl. इथं आला तो Cl, म्हणजे कॉल्ड सबस्टिट्युएशन रिएक्शन. मग हा अल्फा क्लोरो कसा? हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप, त्यामुळे हा झाला तुमचा अल्फा क्लोरो प्रोपॅनॉइक ऍसिड म्हणजे अल्फा हॅलो कार्बोझिलिक ऍसिड. दिस रिएक्शन कॉल्ड हेल होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन. आणखीन काही सबस्टिट्युएशन रिएक्शन आहेत ते आपण बघणार आहोत. एक आहे नायट्रेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड. नायट्रेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड मीन्स काय? दिस बेन्झोइक ऍसिड
reacts with concentrated HNO3 and in the presence of concentrated H2SO4 means nitrating mixture to form. आता काय तयार होतं तर हा जो COH आहे बेन्झीन रिंगला अटॅच आहे हा सबस्टिट्यूएंट ग्रुप आपल्याला डायरेक्टिंग ग्रुप आहे. मग हा डायरेक्टिंग ग्रुप 3 प्रकारचे असतात. एक ऑर्थो पॅरा ॲक्टिवेटिंग डायरेक्टिंग ग्रुप, सेकंड ऑर्थो पॅरा डिॲक्टिवेटिंग डायरेक्टिंग ग्रुप आणि थर्ड मेटा डिॲक्टिवेटिंग डायरेक्टिंग ग्रुप. त्याच्यामध्ये हा जो COH ग्रुप आहे इज नथिंग बट द मेटा डिॲक्टिवेटिंग डायरेक्टिंग ग्रुप आहे. त्यामुळे हा तुमचा ऑर्थो पोझिशन, हा तुमचा मेटा पोझिशन, हा तुमचा पॅरा पोझिशन. त्यामुळे मेटा पोझिशनला हा जो पॉईंट आहे हा NO2 तुमचा अटॅच होणार, हा NO2 आणि 2 फॉर्म वॉटर मॉलिक्यूल हा OH आणि इथून रिप्लेस झालेला H असं मिळून तुमचं वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. 3 नायट्रो बेन्झोइक ऍसिड, 2 फॉर्म 3 नायट्रो. हा मेटा डायरेक्टिंग ग्रुप का झाला, मेटाला का अटॅच झाला, बिकॉज हा COH इज द मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे. देन ब्रोमिनेशन ऑफ बेन्झोइक ऍसिड. When benzoic acid on bromination in the presence of FeBr3 2 form. इथं पुन्हा तोच हा मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे त्यामुळे अटॅच टू द ब्रोमिन टू द मेटा पोझिशन, हा मेटा पोझिशन. त्यामुळे इथं नेमिंग होणार आहे 3 ब्रोमो बेन्झोइक ऍसिड. अशा प्रमाणे आपले जे काही केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोझिलिक ऍसिड आहे त्याचे महत्वाचे सर्व पॉईंट आपण कम्प्लिशन केलेले आहोत. आता लास्ट पार्ट जो राहिलेला आहे इज नथिंग बट द युजेस ऑफ कार्बोझिलिक ऍसिड. युजेस मध्ये खूप सारे युजेस आपल्याला इथं बघायचे आहेत. त्यातले फर्स्ट यूज आपण इथं बघणार आहोत इज नथिंग बट द स्टेट द युजेस ऑफ कार्बोझिलिक ऍसिड. त्याचं फर्स्ट आहे फॉर्मिक ऍसिड इज युज्ड इन द रबर अँड टेक्सटाईल इंडस्ट्रीज, डाईंग इंडस्ट्रीज, लेदर अँड इलेक्ट्रोप्लॅटिंग इंडस्ट्रीज. ओके. सेकंड आपण यूज बघणार आहोत ऍसिटिक ऍसिड इज अ मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ व्हिनेगर आणि इट इज युज्ड एज अ सॉल्व्हंट. नेक्स्ट आपण बघणार आहोत ऍडिपिक ऍसिड इज युज्ड एज द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. नेक्स्ट मेथड आपण बघणार नेक्स्ट युजेस इस्टर ऑफ बेन्झोइक ऍसिड आर मेनली युज्ड इन द परफ्युमरी. नेक्स्ट सोडियम बेन्झोएट इज युज्ड एज अ फूड प्रिझर्वेटिव्ह. आणि लास्ट पॉइंट इन द युजेस ऑफ कार्बोझिलिक ऍसिड तर हायर फॅटी ऍसिड्स आर मेनली युज्ड इन द फॉर्मेशन ऑफ सोप अँड डिटर्जंट्स. इथे आपला हे जो काही टॉपिक आहे कार्बोझिलिक ऍसिड हा इथं कम्प्लिशन होतं. त्यामुळे इथे अल्डेहाइड कीटोन अँड कार्बोझिलिक ऍसिडचे बऱ्यापैकी पार्ट आपण कव्हर केलेले आहेत. ओके. थँक्यू एव्हरीवन.